यशवंत महाविद्यालय प्रणित युवा मनवंतर डिजिटल कट्टा या कार्यक्रमाचे संयोजक माझे मित्र विश्वास देशमुख बऱ्याच काळापासून असे कार्यक्रम चालू आहेत आणि हे चालू ठेवू देण्यासाठी विजन असलेले प्राचार्य डॉक्टर गणेशचंद्र शिंदे, माझे टेक्नोसेवी मित्र प्रथमेश तेलंग आणि साई, आणि या कार्यक्रमाचा कर्ता धर्ता विश्वधर देशमुख. विश्वधर देशमुखने अरेंज केलेले हे कार्यक्रम गिनीज बुकात नोंद होतील का नाही मला माहीत नाही गेल्या 2-3 वर्षापासून, पण विद्यार्थ्यांच्या काळजात मात्र हे कायमचे बसलेले आहेत. विद्यार्थ्यांना तुम्ही भाग्यवान आहात, असे शिक्षक तुम्हाला भेटले आणि विश्वधरसारखा शिक्षक मला भेटला असता तर कदाचित माझी उंची अजून वाढली असती असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. नांदेड बाहेरून येऊन काही लोकांनी नांदेडला समृद्ध केलेलं आहे. त्यात मला विश्वधरचं नाव आवर्जून घ्यावंसं वाटतं. तो एक चांगला लेखक आहे, उत्तम कवी आहे, त्याही पेक्षा तो एक उत्तुंग माणूस आहे. त्याच्या माझ्या नात्याविषयी एका वाक्यात सांगायचं तर विश्वधर, तुम्हारा दर मेरे लिए ऐसा दर है जहां आबरू नहीं जाती. आणि विद्यार्थ्यांना नमस्कार. खरं म्हणजे तुम्ही मला बोलवलं हाच माझ्यासाठी एक प्रेरणेचा प्रवास आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल मी असं का म्हणतोय. मी तुमच्याच कॉलेजचा, यशवंत कॉलेजचा विद्यार्थी. 12वीला सायन्सला 2 वेळा नापास झालेलो आणि आता तुमचं गेट या साईडने आहे, तेव्हा तिकडून होतं. त्या गेटवर उभं राहून माझ्या डोळ्यात पाणी आलेलं होतं आणि त्या गेटवर नतमस्तक होऊन तिथली माती मी कपाळाला लावली आणि म्हणालो की महाविद्यालया, तुझ्या सन्मानात मी भर टाकू शकलो नाही, मला माफ कर. पण एक दिवस मी इथे नक्कीच येईन आणि तुझ्या सन्मानात कणभर का होईना मी भर टाकली असेल. आणि आज तुमच्या समोर येताना माझ्या मनात 12वीतला तुम्ही आठवतो आहे. मित्रांनो, मी खेड्यात राहिलो आणि खेड्यात राहिलो ही माझी समृद्धी असं मला वाटतं आणि तुम्हालाही असंच वाटावं. आपण खेड्यात राहत होतो हे आपली कमतरता नाही, उलट आपला तो प्लस पॉइंट आहे. मला नांदेडचं प्रचंड आकर्षण होतं. हा सगळा प्रवास सांगायचा तर मला खेड्यातूनच सुरू करावा लागेल, माझ्या बालपणापासून सुरू करावा लागेल. मला नांदेडचं प्रचंड आकर्षण होतं आणि त्या आकर्षणाचे 3 केंद्रबिंदू. एक म्हणजे फर्स्ट डे फर्स्ट शो अमिताभचा सिनेमा पाहायला मिळणं. तेव्हा आत्तासारखे ऑनलाईन तिकीट नव्हते. त्या तिकिटाच्या खिडकीमध्ये 5-5, 6-6 हात घालायचे आणि हात खर्चटून घेऊन तिकीट घेऊन हात बाहेर यायचा. दुसरं आकर्षण वसंत मैयाच्या उडपीमधला 2.5 रुपयाचा डोसा खायला मिळणं. आणि तिसरं आकर्षण एखादा सांस्कृतिक कार्यक्रम दाराआडून का होईना आपल्याला पाहायला मिळावा. समज असा होता साईनाथ की आपल्याकडे पत्रिका नाही, आपल्याला निमंत्रण नाही, आपल्याला सभागृहात येऊ देणार नाहीत, आपल्याला रागवतील, मारतील, म्हणून दाराआड बसून मी ते कार्यक्रम ऐकायचो. सभागृहाच्या दारापासून व्यासपीठापर्यंतचा प्रवास पूर्ण करायला 15 ते 20 वर्ष लागली. म्हणायला 5-25 अंतरांचा तो प्रवास, पण तो प्रवास पूर्ण करायला इतकी वर्ष लागली. हा प्रेरणेचा प्रवास सांगायचा तर फार फार मी अगदी माझ्या बालपणात आणि खेड्यात जातो. तिथल्या सभोवारानं, निसर्गानं मला खूप समृद्ध केलं. तिथं गुरुजी म्हणायचो आम्ही सरांना. आणि आमची शाळाही कशी होती, आमच्या गावात फक्त 4थीपर्यंत शाळा, पुढे काहीच नाही. आता तुम्ही सर म्हणता, आम्ही गुरुजी म्हणायचो. सर म्हणताना फक्त ओठाच्या हालचाली केल्या की संपलं, गुरुजी म्हणताना इथून काळजातून म्हणावं लागतं. आणि एका हॉलमध्ये 1ली ते 4थीचे वर्ग भरायचे आणि 2रीत असताना गुरुजींनी शिवाजी अख्खा आमच्या डोळ्यासमोर उभा केला होता. अफजल खानाचा वध असो, शाहिस्ते खानाची बोटं तोडण्याचा प्रसंग असो किंवा आग्र्याहून सुटका असो. मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटतो की मी 2रीत असताना आणि गुरुजी आग्र्याहून सुटका शिकवत होते. गुरुजी भारावून गेलेले आणि आम्ही मुलंही भारावून गेले. एवढा मोठे शिवाजी राजा त्या पेटाऱ्यात कसे बसले असतील,
किती मिठाई असेल, पिटारा किती मोठा असेल, ते सगळं दृश्य आमच्या डोळ्यासमोर तरळत होतं. आणि मी सरांना सहज विचारून गेलो की सर, शिवाजी महाराज तर वयाने मोठे होते, पण संभाजीराजे लहान होते, त्यांनी मिठाई खाल्ली असेल का हो त्यातली? आणि माझा तो बाळगोत प्रश्न ऐकून गुरुजी खदा 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 हसायला लागले. आणि ते हसणं आजही कधी नकारात्मकता आली आयुष्यात की मला ते ऐकू येतं आणि मी पुन्हा सावरायला लागतो. निसर्ग वाचायला मी शिकलो मित्रांनो खेड्यामध्ये. फुलबा नावाचं एक पात्र होतं आमच्या मुलांमध्ये आणि तो आमचा भोरक्या होता. त्याने मला पहिल्यांदा निसर्ग वाचायला शिकवलं. तो मधमाशाचं पोळं फार हुकमी उठवायचा. आम्ही 2-4 दिवस त्या मधमाशाच्या पोळ्याचा मुआयना करायचो आणि फुलबा सांगायचा, बाबांनो, मधमाशा नुसता मध गोळा करत नाहीत, मध गोळ्या बी करतात आणि हारीनं मांडून बी ठेवतात. त्यातली एक माशी जरी चुकली तरी अख्ख्या मधमाशाच्या पोळ्याचा अवकाश खाली येतो, हे हुलबा आम्हाला सांगायचा. आणि मनात कुणगाट बांधल्या गेली, आपण जगण्यातली शिस्त मोडली तर अख्ख्या जगण्याचा अवकाश खाली येतो. मधमाशीसारखी मधमाशी इतकं शिस्तीने वागू शकते तर आपण बुद्धी असलेली माणसं आहोत, आपल्याला असं का वागता येऊ नये? असे संस्कार त्या हुलबाकडून होत गेले. साधं जाई जुईचं फूल वेलीवरून पडताना हुलबा सांगायचा, बघा पोरांनो, ते जाई जुईचं फूल कसं गिरक्या घेत गोल 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 खाली पडतं, सावकाश खाली पडतं, जणू त्याला गुरुत्वाकर्षणाचा कुठलाच नियम लागू नाही की काय असं वाटावं. आणि मग तो सांगायचा, बाबांनो, अहमनी जड झालात की धपकन खाली पडतात, हलके फुलके झालात की पडलात तरी सावकाश खाली पडतात. केवढं तत्वज्ञान शिकवलं तरी, निसर्ग वाचायला शिकवला, किंवा निसर्ग वाचायचा असतो हे पहिल्यांदा मला हुलबाकडून कळालं. आणखीन एक प्रसंग आहे त्याच बालवयातला की गावी आम्ही नाटक खेळायचो. नाटकं करायची सवय इकडे शहरात आल्यावरच लागली. नाटकं करायची असतात इकडे शहरात आल्यावर कळायला लागली. आणि मग आम्ही नाटक बसवलं हाती तिथे माती. मी राजा होतो. आयुष्यात अनेक वेळा नको तेव्हा नको त्या भूमिका माझ्या आयुष्यात आल्या, त्याचा तो माझा फक्त केवळ योगायोग आहे. आणि हुलबा भालदार होता. आम्ही संध्याकाळी सभागृहाकडे निघालो, नाटक बसवायचं, नाटक खेळायचं, सगळं गाव जमलेलं, गावातली पूर्ण नाटकं करतात. फार नाद होता आम्हाला नाटकं करायचा. आणि आम्ही त्या सभागृहाकडे निघालो. हुलबाच्या पायाला इंगळी डसली. हुलबा जोराने ओरडायला लागला. आता आमच्या नाटकाचा सगळा पसारा होणार. हुलबा नाटकातला भालदार होता, त्याला महत्वाचे 5-6 डायलॉग होते. आता हे सगळं कोण करणार? आणि नाटक पाहिला तर अख्खं गाव जमलंय. आमच्या होती लोक जमले. तेवढ्यात त्या गर्दीतून हुलबाचा आजोबा तीरासारखा आमच्या जवळ आला. त्याने हुलबाला उभं केलं आणि म्हणाला, तुकाराम महाराजाचं नाव घे आणि थेट नाटकात जाऊन उभा राहा. असं म्हणून तुकोबा माऊली देते झाडावनी सावली म्हणून असं त्याने गिरकी घेतली. ती गिरकी आजही माझ्या डोळ्यासमोर उभी आहे. आणि त्या माळकरी माणसाची गिरकी हुलबानी पाहिली. त्यांनी तुकोबारायाचं नाव घेतलं आणि थेट नाटकात जाऊन उभं राहिला. त्यानंतर 25 मिनिटं नाटकाचा खेळ संपेपर्यंत हुलबाना हुंक का चूक केलं नाही. आणि त्या ठिकाणी मला पहिल्यांदा तुकोबा या नावाची ऐपत कळाली. तुकोबा नावाचं रसायन काय असू शकतं हे कळालं. आणि बघ नंतरच्या काळात मी तुकोबा कवी म्हणून काय आहेत, संत म्हणून काय आहेत हा अभ्यास केला. हुलबानी हे बोट सोडून दिलं. मग ते बोट जिम कार्बेटने पकडलं की निसर्ग वाचायचा असतो. बघा मित्रांनो, तुम्ही पुस्तकं वाचाच, ती का वाचा हे तर मी सांगेनच, पण निसर्ग वाचला पाहिजे. तो आपल्याला खूप काही सांगत असतो. जिम कार्बेटचं बोट धरलं. कोण होता जिम कार्बेट? तो शिकारी होता का? येस ऑफकोर्स तो शिकारी होता. तो शिकारी लेखक होता का? येस ऑफकोर्स तो शिकारी लेखक होता. जंगलामध्ये अनवाणी पायानं 20-20 मैल पायपीट करणारा तो खेडूत होता का? अडाणी खेडूत होता का? येस, तो तसाही होता. पण त्याहीपेक्षा जास्त पक्ष्यांचे, प्राण्याचे, जंगलाचे, निसर्गाचे आवाज ऐकणारा तो सच्चा आदिवासी होता. पण जिम कार्बेट वाचल्यानंतर मला लक्षात यायला लागलं की निसर्ग खूप काही सांगत असतो, पण आपण ते ऐकायलाच तयार होत नाही. जिम कार्बेटचा एक कुत्रा होता रॉबिन नावाचा. आणि या दोघांनी खूप शिकारी एकत्र केलेल्या होत्या, रॉबिन आणि जिम कार्बेट. अनेक जिकिरीच्या प्रसंगात रॉबिननं जिम कार्बेटला साथ दिलेली असते, धाट दिली होती. फक्त एकदा आणि एकदाच जेव्हा वाघाच्या शिकारीचा प्रसंग आला, वाघ समोर आला, तेव्हा जिम कार्बेटचा हा कुत्रा रॉबिन घाबरून पळून गेला आणि झाडाड लागला. तो प्रसंग टळला. 3-4 मिनिटांनंतर जिम त्या झाडाडून परत आला
तो कुत्रा रॉबिन झाडाआडून परत आला. तो जिम कार्बेटचे पाय चाटायला लागला. जिम कार्बेटने त्याला उचललं. तो ऊ करत जिम कार्बेटच्या गालाची पापी घेऊन माफी मागायला लागला. जिम कार्बेटने त्याला सांगितलं, रॉबिन झालं ते झालं. इतके वेळा तू मला साथ दिलीस, एकदा तू पळून गेलास, याची वाच्यता आता मी कोणाजवळही करणार नाही. हा प्रसंग आता तुझ्या आणि माझ्या होता. आपण कोणालाही सांगायचं नाही. आणि कित्येक वर्षानंतर जिम हा प्रसंग सांगतो आणि लिहून ठेवतो की रॉबिन आता जख्ख म्हातारा झालाय, तो मरायला टेकलाय, तो माझ्या पायाशी बसलाय. आणि हा प्रसंग तुम्हाला सांगायचं ना हरकत प्रमाणपत्र रॉबिननं मला दिलंय. प्राण्यांकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यायचं असतं, ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं असतं, असा विचार तरी आपण कधी केलाय का? आपण त्या झाडावेलीवरचं फुल पान तोडताना सुद्धा कधी त्याला विचारत नाही. म्हणजे प्राण्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं असतं, एवढा मोठा संस्कार जिम कार्बेटनं माझ्यावर केला. त्या जिम कार्बेट शोकांतिका फार मला मुद्दाम नमूद करावी वाटते मित्रांनो. आयुष्याच्या शेवटी तो केनियात स्थायिक झाला. किंवा भारत सोडून केनियात स्थायिक व्हावं लागलं. इथल्या लोकांसाठी त्यांनी एवढं काम केलं, एवढं नरभक्षक वाघ मारले, जीव वाचवले, प्राण वाचवले, पण त्याला भारत सोडून केनियात स्थायिक व्हावं लागलं का? आपल्या मित्राला त्यांनी पत्रात त्याचं कारण सांगितलेलं आहे. तो मित्राला लिहितो की बाबा रे, 1947चा काळ आहे, भारत स्वतंत्र होतो आहे आणि ब्रिटिश लोकांविषयी इथल्या लोकांच्या मनामध्ये एक तिरस्कार आणि द्वेषाची भावना आहे. उद्या आपण इथं मेलो तर आपल्यावर माती लोटायला सुद्धा कोणी असणार नाही, म्हणून मी हा माझा आवडता देश सोडून केनियात स्थायिक होतो आहे. मी हे का सांगतोय? जात, धर्म, भाषा या द्वेषाने आपण जे आज बरबटलेलो आहोत ना, जोपर्यंत आपण हा चष्मा आपल्या डोळ्यावरून काढणार नाही जाती धर्माचा, तोपर्यंत जग आपल्याला सुंदर दिसणार नाही. मित्रांनो, आजपर्यंत जात, धर्म, वंश, भाषा हा कुठलाच चष्मा मी डोळ्यासमोर आणून डोळ्यात लावून येऊ दिला नाही. आणि म्हणून कदाचित मला माझा जो प्रवास आहे तो इथपर्यंत करता आला. म्हणून निसर्ग वाचला पाहिजे मित्रांनो, निसर्गाचं वाचन केलं पाहिजे. तो खूप काही सांगत असतो. त्यानंतर मी पुस्तकं वाचायला लागलो. पुस्तकं कसा वाचायला लागलो ही फार फार इंटरेस्टिंग कहाणी आहे. तुम्हाला आवर्जून मला सांगावीशी वाटते. थोडंसं विषयांतर होईल, पण आमच्या गावी तुम्हाला सांगितलं की नाटक करणाऱ्या मुलांचा ग्रुप होता. नाटकाचं आम्हाला फार वेळ होतं आणि आमची बहुसंख्य नाटक भूतातीताची नाटकं असत. भूताचं आम्हाला फार आकर्षण होतं. आणि मग खूप दिवस जयराम नावाचा मुलगा भूताचा रोल करायचा आणि मी मांत्रिक असायचो. तर जयराम नावाचा मुलगा एक दिवस म्हणाला की तेच ते भूताचा मेकअप करून आता कंटाळा यायलाय, आपण खरं खरं भूत बघूया आणि तसा मेकअप करूया. विचार डोक्यात आला. आमच्या गावाशेजारी बुरुज होता, निजामकालीन बुरुज होता आणि अशी मंदता होती की त्या बुरुजामध्ये भूत नांदतात. अशा 50 पायऱ्या वर चढायच्या आणि 50 पायऱ्या खाली चढायचा असा तो बुरुज होता. मग आमचं 5-6 पोरांचं ठरलं की अमावस्येच्या रात्री 12 वाजता त्या बुरुजात उतरायचं आणि भूत कसं दिसतं बघायचं आणि तसा मेकअप करायचा. भूत पाहण्याचं आकर्षण इतकं होतं की भीती वगैरे आमच्यापासून लांब निघून गेली. अमावस्येच्या रात्री 12 वाजता जयरामने कुत्र्याच्या केकाटण्याचा आवाज काढायचा आणि सगळ्यांनी बुरुजाजवळ जमायचं असं ठरलं. खेड्यातले दिवस होते. तुम्ही म्हणाल की सर 12 वाजता उठणार कसं, घराचा दरवाजा काढणार कसं, बाहेर जाणार कसं? उन्हाळ्यात बाहेर झोपायची पद्धत होती. सगळे सरसकट बाहेर झोपायचे, त्यामुळे दार काढणं, दाराचा आवाज येणं असला काही प्रकारच नव्हता. आणि बरोबर अमावस्येच्या रात्री भुलबाने 12 वाजता कुत्र्याच्या केकाटण्याचा आवाज काढला. आम्ही 4 पोरं आणि जयराम त्या ठिकाणी जमलो. 2 पोरं भीतीनं आधीच गायब झाली आणि मग आम्ही दलमजल करत त्या बुरुजापर्यंत पोहोचलो. थोडीशी भीती वाटायला लागली होती, तरी हिमतीनं आम्ही बुरुज चढलो. आता अंधाऱ्या बुरुजात खाली उतरायचं. आमच्याकडे बॅटरी होती. ती बॅटरी आम्ही अशी मिळवली होती की शाळेतला वॉचमन रात्री दारू पिऊन धाराडून झोपतो आणि त्याच्या उशाशी बॅटरी असते, ती बॅटरी आम्ही घेऊन आलो. त्याला सकाळपर्यंत जाग येत नाही. आणि मग उतरताना पहिल्या पायरीवर उतरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मागची पोरं केव्हाच पसार झालीत. दरदरून घाम सुटला. पण मी मांत्रिक होतो नाटकातला आणि हटायचं नाही, हरायचं नाही हा स्वभाव होता. मी तसाच पायऱ्या उतरत 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 बुरुजात गेलो. तुम्हाला सांगतो, इतकी प्रचंड नीरव शांतता तिथं होती की ती नीरव शांतता मला आजपर्यंत शब्दात पकडता आली नाही.
भूतभीत तर काही भेटलं नाही, पण मला दरदरून घाम सुटला, भीती वाटायला लागली, हातपाय लटलट कापायला लागले. बॅटरी केव्हाच बंद होऊन गेली, ती चालू करायचे भान नव्हतं. मी तसाच सुसाट घरी पळत आलो, पांघरून येऊन झोपलो. आणि नंतर 15 दिवस मी त्या भीतीनं तापाने फणफणलो. आणि मी अंथरुणावर पडल्यावर वडिलांनी मला पुस्तकं वाचायला आणून द्यायला सुरुवात केली. आणि पहिलं पुस्तक होतं श्रीमान योगी. काय पुस्तक होतं ते! म्हणजे भूतानं मला धरलं नाही, पण पुस्तकानं मात्र त्या दिवशी जे धरलं ते आजपर्यंत सोडलं नाही. त्या श्रीमान योगीतला एक प्रसंग सांगतो की शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकलेले असतात. सगळे प्रयत्न थकतात. सिद्धी जोहारचा विडा फार कडक असतो. साक्षात जिजाऊ माईसाहेब महाराजांना सोडवायला निघतात. सगळे हताश झालेले. आणि एक दिवस पावसाळा सुरू होतो. शिवाजीराजांच्या मनात विचार येतात की हा काळ चांगला आहे. शिवा न्हावी त्यांची दाढी करायला आलेला असतो. ते शिवाकडे पाहतात आणि शिवाचा चेहरा बराचसा महाराजांसारखा असतो. आणि एक योजना त्यांच्या मनामध्ये तरळते. ते शिवाला म्हणतात, शिवा तुझ्यावर एक जबाबदारी टाकावी म्हणतोय. शिवा म्हणतो, महाराज टाका, जीवाचं सोनं होईल. अरे वेडा आहेस का, तुझा जीव जाईल. तो म्हणतो, महाराज आता माघार घेऊ नका, तुमच्या मनात जो विचार आहे तो मला सांगा. मग सगळा प्लॅन ठरतो. ते शिवाला सांगतात की उद्या पन्हाळगडावरून 2 पालख्या निघतील, एक शिवाजी महाराजांची आणि एक सोंगातल्या शिवाजी. आणि तू असशील सोंगातला शिवाजी. तुझी पालखी पकडल्या जाईल. गनिम बेसावत होईल की शिवाजी सापडला आणि तोपर्यंत मी विशाळगड गाठलेला असेल. शिवा महाराजांच्या पायावर लोळून घ्यायला लागला आणि म्हणाला की लवकरात लवकर महाराज, आता याच्यातून मला मोकळं करू नका. महाराजांचे डोळे भरून आले. त्यांनी आपली गळ्यातली कवड्याची माळ शिवा नावाच्या गळ्यात घातली, त्याला मिठी मारली आणि जड अंतकरणाने महाराज निघून गेले. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे एक पालखी शिवा न्हाव्याची आणि एक शिवाजी महाराजांची. शिवा न्हाव्याची पालखी पकडल्या गेली, सिद्धी जोहर समोर आणल्या गेली. सिद्धी जोहर मोठा खुश झाला आणि बोलायला लागला की क्या मुझे क्या अफजल खान समझा था, क्या भाग जा रहे थे क्या मुझे. तो शिवा म्हणाला, हा कोशिश कर रहे थे. तेवढ्यात मद्याचे प्याले समोर आले. शिवाजीला मद्य पेश केला गेला, सोंगातल्या शिवाजीला. तो सोंगातला शिवा म्हणाला की हम मद्यप्राशन नाही करते. तेवढ्यात अफजल खानाचा मुलगा फाजल खान तिथे आला. म्हणाला, दगा दगा दगा, खरा शिवाजी तर केव्हाच पळून गेला, सोंगातला शिवाजी. शिवाला हसायला लागला, अरे येडा का खुळा तू, आमचा शिवाजी महाराज तुला काय गावताय का. सिद्धी जोहारची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याने आपल्या कमरेची कटार काढली आणि शिवानाच्या पोटात खोपसली. शिवानाई खाली पडायला लागला. पडता पडता म्हणाला, सोंगातला झालो तरी मी शिवाजी राजा आहे, शत्रू पुढे पालथा पडणार नाही. आणि उभ्यानच खाली कोसळला. काय प्रसंग आहे बघा, काय नेते आणि काय अनुयायी, आणि आजचे काय नेते आणि काय अनुयायी. मुद्दाहून तुम्हाला मी प्रसंग सांगितला. तुम्हाला राजकारणाचं आणि राजकारण्यांचं फार वेळ आहे, पण असा नेता असेल तर आपण तसा अनुयायी व्हावं मित्रांनो, नाहीतर अजिबात कोणाचा अनुयायी व्हायची गरज नाही. आणि तिथून मी वाचायला लागलो, मनसोक्त वाचायला लागलो. आणि एक मनाची बैठक तयार व्हायला लागली. इथून मी नदीष्टकडे वळेल. वाचलं का पाहिजे अजून पुढे काहीतरी सांगेन जर वेळ मिळाला, प्रसंग आला. पण ही जी माझी पार्श्वभूमी होती, लहानपणापासून एक धाडसी पण होतं. मी बुर्जावरून परत आलो नाही, जे होईल तो होईल म्हणून त्या बुर्जात खाली उतरलो. आणि तेच नदीष्ट लिहिताना माझ्या कामी आलं. मित्रांनो, आपण निसर्गातल्या विराटाच्या सारख्या संपर्कात आलोत, निसर्गातल्या भव्यतेच्या सारख्या संपर्कात आलोत की आपण भव्य किंवा विराट होत नाही अजिबात. पण त्या विराटाची कणभर माती आपल्या अंगाला लागत असते. आणि माझ्या अंगाला ती लागलेली कणभर वाळू किंवा माती म्हणजे नदीष्ट होय असं मला वाटतं. मित्रांनो, दिवसाचा किंवा रात्रीचा कोणताही प्रहर असा नाही की ज्यावेळी मी नदी उतरून नदी पोहून पार केली नाही. मी हे पराक्रम म्हणून सांगत नाहीये. मी त्या नदीशी तादात्म्य पावलो. नदी मला लिव्हिंग ऑर्गॅनिझम वाटते. आणि ज्यावेळी मी दिवसा किंवा रात्री नदी पार केली असेल तो मला माझा पराक्रम वाटत नाही. त्यावेळी ती त्या गोदामाची इच्छा एवढाच अर्थ मी त्याच्यातून घेत असतो. सुरुवातीला म्हणजे सांगायला हरकत नाही, ते 10 वर्ष कॅन्सरची लढाई करून माझी आई गेली. आणि मला एक अनाथ पण आलं, एक पोरके पण आलं. मग ते पोरके पण मिटवण्यासाठी मी नदीच्या कुशीत शिरलो. तासचे तास नदीत डुंबायला लागलो, नदीत पोहायला लागलो. मला असं वाटायचं नदीत असताना
की आईच्या गर्भात आपण पाण्यातच होतो आणि नदीतही आपण पाण्यातच आहोत. पुन्हा त्या आईच्या गर्भात असल्याचा फील कदाचित मला येत असावा, म्हणून मला नदीचा नाद लागला. मी नदीष्ट झालो. सुरुवातीला आमचा 15-20 जणांचा ग्रुप होता आणि कॉलेज असल्यामुळे मी अधिक लवकर नदीवर जायला लागलो. पहाटे 5ला जायला लागलो आणि मला जाणवायला लागलं, पहाटे 5ला मी एकटाच असायचो. मी पोहून निघाल्यानंतर हा ग्रुप यायचा. मला जाणवायला लागलं की अव्यक्त आपल्याला हाका मारत आहे. नदी आपल्याला काही सांगू इच्छिते आहे, तिला आपल्याशी काही बोलायचं आहे. आणि मी एकटाच नदीवर यायला लागलो. मित्रांनो, तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की आपली एखादी भावना फार निरपेक्ष असेल तरी सगळी कायनात आपल्याला मदत करते. मला नदीवर एकटे पण हवं होतं आणि हळूहळू माझा ग्रुप कोणाची बदली झाली, कोणी स्विमिंग टँकवर जायला लागलं, कोणी लांब यायला नको म्हणायला लागलं आणि शेवटी मी एकटाच नदीवर राहिलो. जे एकटे पण मला हवं होतं ते मला मिळायला लागलं आणि नदीचा तो 1-1.5 किलोमीटरचा पट्टा माझी सल्तनत बनला. भूगोलाच्या पुस्तकात आपण वाचलेलं असतं की संस्कृती आणि वस्ती नदीच्या काठाकाठाने वाहत जाते. भूगोलाच्या पुस्तकात ते पाठ करावं लागलं तरी लक्षात यायचं नाही. पण जेव्हा नदीच्या काठावर नदीमध्ये मी वावरायला लागलो तेव्हा या वाक्याची मला वेळोवेळी प्रचिती यायला लागली. नदी माझ्याशी बोलायला लागली, सभोवार माझ्याशी बोलायला लागला आणि निरपेक्षपणे मी दिवसातून 1दा 2दा 3दा जमेल वेळ मिळेल तेव्हा नदीवर जायला लागलो, नदीत डुंबायला लागलो. तेव्हाही माझ्या डोक्यात नव्हतं की आपल्याला नदीष्ट लिहायची आहे का कादंबरी लिहायची आहे. तिथं भिकाजी नावाचं पात्र त्या नदीष्टमध्ये आहे, त्याला मला समजून घ्यायचं होतं. तो बोलायचाच नाही. 3 महिने आम्ही त्याच्या बरोबर असायचो, मला एक शब्द बोलायचा नाही. मग त्याला बोलतं करायचं म्हणून मित्रांनो त्याने भीक मागून आणलेला त्याचा डब्बा, तुमच्या डोळ्यापुढे आणा तो डब्बा. इकडे भात पडलेला असतो, तिकडे वरण पडलेलं असतं, इकडे भाकरीचे तुकडे पडलेले असतात. असा डब्बा भिकाजी आणि मी दोघं मिळून खायचो. आणि मग त्याला विश्वास वाटायला लागला की अरे हा माणूस आपल्यासारखा आहे, आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, आपल्याला आपलं मानतोय. आणि मग त्याने त्याची कहाणी मला सांगितली. म्हणजे मी जर हेतू ठेवून भिकाजी बरोबर जगलो वागलो असतो तर कदाचित भिकाजीनं मला त्याच्या पद्धतीने त्याची कहाणी सांगितली नसती आणि नदीष्टमधलं ते एक महत्वाचं पात्र मला सापडलं. त्यात सगुणा नावाचं एक तृतीयपंथी पात्र आहे. सगुणा नावाचा हिजडा त्याच्यामध्ये आला. मला पहिल्यांदा सगुणा रेल्वेमध्ये भेटली. कुठली तरी दंगल झाली होती छुटपुट. तुम्हाला माहिती आहे आजकाल मीडियामुळे दंगल देशभरात पसरते आणि सगळीकडे सामसूम होऊन जाते. त्या दिवशी रेल्वेमध्ये शुकशुकाट होता. डब्यात मी एकटाच बसलो, कोणीच नव्हतं डब्यामध्ये. मला आनंद वाटला, खूप दिवसांनी गर्दी नाही, काही नाही, आपलं आपण अपडाऊनची माझी नोकरी होती. मी डब्यात बसलो आणि थोड्या वेळाने तिकडून एक हिजडा आलेला मी हळूच पाहिलं. मी त्याच्याकडे पाहिलं आणि डोळे लपवले, नजर चुकवली, नजर चोरली आणि तरी मला नजरेच्या कडेतून दिसायला लागलं की तो हिजडा माझ्याकडेच येतोय. मी घाबरलो, नजर चुकवून खिडकीत पाहत बसलो. तो हळूच माझ्याजवळ आला, माझ्याजवळ बसला आणि माझ्या मांडीवर हात ठेवून लागला, अरे तुम हमको क्या बोलते रे. मी टाळून टाकलं, नाही कुछ नहीं बोलते असं म्हणायला लागलो. नाही बोल ना, तुम हमको क्या बोलते रे, तुम्हारा समाज हमको क्या बोलता रे. मी म्हणालो, हम आपको हिजडा बोलते. ती करुण हसली मित्रांनो आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, मैं रेल्वे के डब्बे में चढी. आपली नजर झाली. नजर कोणी चुकवली रे, तू चुकवली का मी चुकवली. मी म्हणालो, मीच चुकवली नजर. मग हिजडा कोण रे, नजर चुकवणारा हिजडा का डोळ्यात डोळे घालणारा हिजडा. मित्रांनो, त्या हिजड्यानं त्या दिवशी माझ्यावरच नाही अख्ख्या समाज व्यवस्थेवर प्रश्न उभा केला. आणि मग ती मला नदीवर भेटायला यायला लागली. तिची सुद्धा नदीची नाळ होती आणि आमच्या नदीवर भेटी गाठी होत गेल्या. मित्रांनो, लेखक म्हणून, माणूस म्हणून, कलावंत म्हणून आधी तुमचं इमान शाबूत असलं पाहिजे. तुमचं इमान शाबूत नसेल तर माणूस म्हणून, कलावंत म्हणून तुम्ही समाधानी जगू शकत नाही. 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट तुम्हाला मी सांगतो, मग नंतर सांगतो की कादंबरीत सगुणाचं पात्र कसं आलं. 5-6 महिन्यापूर्वी माझ्या मित्राचा फोन आला की अरे माझ्या पुतण्याच्या मुलाचं बारसं झालंय आणि काही तृतीयपंथी काल येऊन नाचगाणं करून गेले आणि आज त्यांचा भोरक्या येऊन पैसे घेऊन जाणार आहे, तुला इंटरेस्ट असतो, येतोच का बोलायला. मी म्हणालो हो. त्याच्याकडे गेलो, आम्ही 2 तास गप्पा मारल्या
आणि 2 तास गप्पा मारल्यानंतर आम्ही बाहेर पडल्यावरती मला म्हणाली, अरे मेरी मोटरसाइकिल वो वसमत के आगे खराब हो गई, मैं वहां पे डाल के आई रिपेयरिंग को, मेरे को तेरी मोटरसाइकिल पे छोड़ता क्या रे वहां तक. प्रश्न साधा होता मित्रांनो. नांदेड सारख्या शहरामध्ये एखाद्या तृतीय पंथीला मोटरसायकलवर घेऊन जाणं ही सोपी गोष्ट नाही. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, माझ्या नोकरीच्या जागी काय म्हणतील. पण मी क्षणभर एवढाच विचार केला की मी जर आज हिला नाही म्हणलो तर काही फरक पडणार नाही, पण मी सगुणाशी बेईमानी केल्यासारखं होईल, सगुणाशी प्रतारणा केल्यासारखं होईल. आणि इमान शाबूत ठेवायचं म्हणून तिला 25-30 किलोमीटर मोटरसायकलवर मी सोडून आलो. आणि म्हणूनच नलिष्ठ कदाचित मी लिहू शकलो. सगुणाची माझी भेट झाल्यानंतर मी कादंबरी लिहायला घेतली. मनात एक प्रश्न होता मित्रांनो की एका व्यक्तीवर पूर्ण बिरादरीविषयी कसं बोलायचं, कसं लिहायचं. ती वाचकांची प्रतारणा होईल. मग मी काही तृतीय पंथींच्या संपर्कात यायला लागलो आणि एकीशी माझी मैत्री झाली. आणि मी तिच्याशी 8 दिवसाला फोनवर बोलायचो, वर्षभर आम्ही गप्पा मारायचो. आणि तिला मी म्हणालो की मला तुमच्या जीवनाविषयी लिहायचं आहे, तर मला तुझ्या गुरुला आणि तुझ्या लोकांना भेटवशील का. वर्षभरानंतर ती तयार झाली आणि आमची 8 दिवसानंतर तिच्या गावी भेट ठरली, पुण्याच्या पुढं मुंबईजवळ. आणि मग मी त्याला सारखा फोन करायला लागलो की मी कधी निघू, उद्या निघू का परवा निघू, मला रिझर्वेशन काढायचं, रिझर्वेशन मला येता येणार नाही. लगातार 8 दिवस मी तिला फोन लावत होतो, ती फोनच उचलत नव्हती. मला वाटलं आता संपला सगळा विषय. आणि मग 15 दिवसानंतर तिचा फोन आला. आदिती तिचं नाव. ती मला म्हणाली, अरे उस दिन मैंने तेरे को आने को कहा, बाद में तुझे डेट बोलती उस दिन मेरा ऍक्सिडेंट हो गया आणि माझं पार्श्वभागाचं हाड मोडलं. आता मग मी ऍडमिट आहे, मला 3-4 लाख रुपये खर्च येईल रे. आता आपली भेट होणं काही शक्य नाही. माझे गुरु सगळं करेल, पण एवढा पैसा उभा करणं वगैरे सगळं अवघड आहे. माझ्या मनात विचार आला की आता संपलं, आता हिला भेटायचं काही चान्सच नाही. योगायोगानं त्या दिवशी मला कोरा कागद निळीशाही या माझ्या पुस्तकाची रॉयल्टी आली होती. मी काही न विचार करता ती रॉयल्टी तिच्या नावानं पोस्टाने पाठवून दिली, मनी ऑर्डर केली आणि ही गोष्ट विसरून गेलो. 8-10 दिवसानंतर रात्री 11 वाजता मला फोन आला. कोण आहे रे तू? आदिती का आशिक है क्या? मला कळेच ना कोण बोलतोय. म्हणलं नाही, आप कौन बात कर रहे? मैं आदिती के गुरु बात कर रही. तूने उसको पैसे क्यों भेजा? आशिक है क्या तो उसका? मग माझ्या सगळा प्रकार लक्षात आला. म्हणलं नहीं गुरु, हम 1 साल से संपर्क में थे और उसका एक्सीडेंट हुआ, ये सुनने में आया. आणि म्हणून माझ्याकडून काही फुलाची पाकळी म्हणून मी तिला ही भेट पाठवली. इतकी खुश झाली मित्रांनो. रात्री 11 वाजता तिने मला आशीर्वाद दिले आणि मला म्हणाले, तू जब चाहे तब हमारे पास आ जा. वैसे तो हम हमारी जिंदगी किसी को बताते नहीं, वो तेरा सब कुछ बता देंगे. असं तिने मला सांगितलं. बघा मित्रांनो, गोष्टी साध्या साध्या सोप्या सोप्या आहेत. मी निरपेक्षपणे आदितीशी संबंध ठेवले, निरपेक्षपणे तिला पैसे पाठवले की आता आपली भेट होणार नाही, विषय संपला. आणि म्हणूनच कदाचित कायनातनं त्या लोकांची माझी भेट करून घेण्याचा घाट घातला असावा. हे भाबडेपण म्हणा तुम्ही, हे पापभीरू पण म्हणा, पण या भाबडेपणावर मी निरातिशय प्रेम करतो, नितांत प्रेम करतो. आणि हे भाबडेपण मला माझ्या जगण्याची ताकद वाटत आहे. कारण एकदा डावपेच आले, गेम्स आले की आपण फक्त गेम्सच करत राहतो, डावपेचच करत राहतो. आयुष्याची मजा बाजूला निघून जाते. मग 3 महिन्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर त्यांनी माझं स्वागत केलं. आपण त्यांना वंचित म्हणतो, समाजातला बाजूला टाकलेला घटक म्हणून त्यांच्याकडे पाहतो, त्यांचा तिरस्कार करतो. पण मी सांगू, याच लोकांनी आपली संस्कृती जपलेली आहे. जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला जेवायला बसवलं. डायनिंग टेबलवर जेवायला बसलो मी. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, सगळं ठेवलेलं अन्न पण कोणी वाढायलाच येणार. मी आवाज दिला, आदिती खाना परोसो ना. तर ती म्हणाली, देख तेरा तू परोसले और खा ले, हमारे में रिवाज है खाने वाले के सामने नहीं आते. जाने अनजाने में हम गिन लेते, उसने 1 रोटी खाई, 2 रोटी खाई, 4 निवाले खाए, 10 निवाले खाए, खाने वाले को नजर लग जाती. काय रिवाज आहेत मित्रांनो, ज्यांना आपण समाजातून वंचित ठरवलंय, ज्यांना आपण तिरस्करणीय म्हणतो. ते म्हणतात की तुझं तू जेवून घे, तुला आमची नजर नको लागायला. आणि मी जेवल्यानंतर ते सगळे पोटभर जेवले. मी जेवेपर्यंत जेवले नाहीत कोणीच. त्या गुरुने आधी त्यांना जेवायला वाढलं आणि नंतर गुरु जेवली.
काय संस्कार आणि काय रिवाज आहेत या लोकांचे. आणि माझा प्लॅन असा होता सकाळी जावं आणि संध्याकाळी परत यावं. राहणार कोण, रात्रीची रिस्क कोण घेणार. एक सगुणा चांगली होती ठीक आहे, पण या बाकीच्यांचा काय भरोसा. म्हणून माझा प्लॅन होता सकाळी जावं आणि संध्याकाळी परत यावं. मी संध्याकाळी त्या गुरुला म्हणालो की गुरु मैं कल आता. तर ते हसले आणि म्हणाले अरे तेरे को कल आने का चाहिए, आज जाता काय को रे, यहीं सो जाना. माझ्याकडे 3-4 सेकंद होते त्याला फक्त. मी जर निघून गेलो असतो तर त्यांनी मनातल्या गोष्टी मला आयुष्यात कधी सांगितल्या नसत्या. पण दिवसभरात तो वाडा मी पाहून घेतला होता. त्या वाड्याला काही खिडक्यांना गजन होते आणि माझ्या मनात विचार आला की असा काही प्रसंग आला तर आपण एक खिडकीतून उडी मारून पळून जाऊया, पण आता गुरुचं मन आपण तोडायचं नाही. आणि मित्रांनो, मी तिथं झोपतो म्हणाल्यावर त्या गुरुने माझ्या गालावरून हात फिरवून तिच्या कानशिलावर कडकड 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 बोटं मोडले आणि त्या बोटांचा कडकड कडकड आवाज नदीष्टच्या पानापानातून आजही मला ऐकू येतो. त्या प्रसंगी मी ते थांबलो नसतो तर नंतर त्यांनी त्यांच्या ज्या मनातल्या सुखदुःखाच्या गोष्टी मला सांगितल्या त्या सांगितल्या नसत्या. नदी मला नेहमीच लिव्हिंग ऑर्गॅनिझम वाटत आली आहे मित्रांनो. ती जिती जागती वाटत आली, जिवंत वाटत आली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जेव्हा कादंबरी लिहून झाली, पहिला खडा लिहून झाला, तेव्हा मी पूर्ण कादंबरी आधी नदीला वाचून दाखवली. अनेक असे प्रसंग आहेत नदीतले की मला एक दिवशी कोजागिरीच्या रात्री असं वाटलं की नदीत चांदणं कसं उतरतं पाहायला पाहिजे. गच्चीवर बसून दूध पिण्यापेक्षा नदीत कोजागिरीचं चांदणं कसं उतरतं पाहायला पाहिजे. म्हणून रात्री 11 वाजता काळेश्वरला मी गेलो. त्या डॅमच्या बाहेरच माझी मोटरसायकल लावली कोणाला दिसू नये म्हणून. आणि 11:15ला मी नदीत उतरलो. आणि मधोमध गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं, कळेच ना गेलं, चांदणं नदीत उतरत आहे का नदी चांदणं पित आहे. इतकं ते अद्भुत दृश्य होतं. मी भारावून गेलो त्या दृश्याने. आणि माझ्या मनात विचार आला की आपणच नदीत उतरतो असं नाही, कधी कधी नदी पण आपल्यात उतरलेली असते. आणि मित्रांनो, अशी एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्यात उतरत नाही तोपर्यंत आपण जगण्यातला तो मजा, जगण्यातला तो आनंद, जगण्यातली ती खरी जी काही गोम असते जगण्यातली, ती आपल्याला मिळू शकत नाही. तेवढं तादात्म्य व्हावं लागतं, तेवढं समर्पित व्हावं लागतं. आणि मला आवड असेल म्हणून, नाद असेल म्हणून नदीशी तेवढं समर्पित होता आलं. स्त्री, कविता, नदी या मला सारख्याच दर्जाच्या वाटतात. आणि यापैकी कोणालाही आपण इजा केली तर अख्ख्या कायनातला इजा झाल्यासारखी मला वाटते. आणि म्हणून मुलांनो, स्त्रीच्या पदराला हात घालणं हा पुरुषार्थ नाही. तिच्या पदराचं दुःख ज्याला पाहता येतं त्याला खरा पुरुषार्थ कळला असं मला वाटतं. माझ्या जगण्याचं सूत्र काय मित्रांनो, ज्या क्षणी जे आतून वाटलं ते मी जगत गेलो. भान एवढंच पाळलं की त्याची कोणाला इजा होणार नाही ना, त्याचा कोणाला त्रास होणार नाही ना, एवढं भान मी पाळलं आणि जगत गेलो. आणि मग जगण्यासारखं लिहिता नाही आलं तरी लिहिताना एक भान ठेवलं की आपलं जगणं आणि लिहिणं याच्यामध्ये फार अंतर असू नये. आपण बोलतोय एक, आपण वागतोय एक, आपण लिहितोय एक. अक्षरांची अशी प्रतारणा नाही करायची. या निष्ठेनं जगत गेलो. अनेक वेळा धाडसी पावलं उचलली. त्या बुरुजात जाण्याचा प्रसंग असेल किंवा रात्री 11 वाजता कोजागिरीच्या रात्री नदीत एकटं उतरण्याचा प्रसंग असेल किंवा आजही रात्री बेरात्री मी एकटा नदीत उतरतो, नदी पोहून पार करतो. मला कधीही भीती वाटत नाही. निसर्गातलं विराट कायनात आपल्या सोबत असते. मी असं म्हणणार नाही की तुम्ही हे प्रयोग करा, पण मी हे प्रयोग करताना हा निसर्ग वाचला, त्याला समजून घेतलं. मी नदीवर गेल्यावर कधी एकदम नदीत उतरत नाही. 2-3 मिनिटं कान देऊन ऐकतो, पाणी सोडलेलं आहे का, नदीचा प्रवाह वाहता आहे का, नदी कुठे जाते आहे, पाण्याचा वेग काय आहे, आणि मगच नदीमध्ये उतरतो. आणि 1-1.5 किलोमीटरच्या पट्ट्यात जे काही घडत गेलं तीच नदिष्ट. म्हणून प्रेरणेचा प्रवास सांगताना अर्धा भाग मी लहानपणीचा सांगितला,
त्यात माझी जडणघडण होती आणि त्या जडणघडणीचंच बाय प्रोडक्ट म्हणून मला वाटतं नदिष्ठा उतरली किंवा नदिष्ठसारखी कलाकृती मी लिहू शकलो. इतकं समाधान मिळतं वाचकांना ती जेव्हा आवडते. तुम्ही लेखकच असावा असं जरुरी नाही, तुम्ही कलावंत असावा असं जरुरी नाही, पण तुम्ही माणूस म्हणून निर्मळ, नितळ, पारदर्शक असलं पाहिजे. आतून बाहेरून स्वच्छ दिसला पाहिजे तुम्ही. आणि मला वाटतं हीच प्रेरणा तुम्हाला घेता आली तर या माझ्या प्रवासातून घ्यावी. मी फार काही अचीव केलंय असं मला अजूनही वाटत नाही, कारण आत्ताही तुमच्यासमोर बोलताना किंवा स्टेजवर बोलताना मी स्वतःला सांगत असतो, अरे तू अजून तर जगण्याची साधना करतोयस. मग साधना को सिद्धी कहकर कैसे वाटू. म्हणजे मी तुम्हाला हे सगळं सांगणं म्हणजे मला सिद्धी मिळाली असा त्याचा एक आवेश आणि समज होऊ शकतो. मित्रांनो, अजून माझी साधना चालू आहे. मला जी नदी सापडली ती फक्त ओंजळभर आहे आणि ती ओंजळभर नदी मी तुमच्या सगळ्यांसमोर साक्षात केली. मला वाटतं साईनाथ, प्रथमेश, तुमच्या या टेक्नोसेवीपणामुळे हे सगळं शक्य झालं. विश्वासारखा मित्र माझ्या सोबत आहे, ही माझी तांबूळ असलेली समृद्धी आहे. आणि ज्या कॉलेजमधून मी अयशस्वी होऊन बाहेर पडलो, जिथल्या मातीचा टिळा लावून मी स्वतःला शब्द दिला होता की एक दिवस मी कणभर का होईना तुझ्या सन्मानात नक्की भर टाकेन, आज तुम्ही मला बोलवलं, माझा सन्मान केला, याबद्दल यशवंत कॉलेजचे आभार मानून मी त्या ऋणातून मुक्त होत नाही. ते ऋण कायम माझ्यावर असावे, कारण काही ऋणांचं बिढार पाठीवर असलं म्हणजे पाय तेवढे जमिनीवर राहतात कायमचे. धन्यवाद मित्रांनो.